नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही विचार करत असाल की हा व्हिडिओ का बनवायला लागलाय. तर आजपासून आपण ब्लॉग्स बनवायला चालू करतोय. तर रोजच्याच प्रकारे आज आपण लवकर उठलो, आंघोळ केली, आलं तर नाश्ता करायला लागलो. वर बघितलं तर आमचं कारभारी अजून झोपले ते म्हणलं, कारण त्याला उठवलं तर त्याच्या खेळण्याला जाऊन आपला अर्धा तास जातो. तर चला, रोजच्या प्रमाणे उरकलं, गाडीची चावी घेतली आणि आपण आता निघालोय आपल्या ड्युटीवर. आता कसली ड्युटी ती तुम्ही बघाच. आता बघा, ही आपली गाडी. आपण निघालोय आता दूध गोळा करायला. दूध गोळा करायचं म्हटल्यावर सगळ्यात बेकार विषय. रोज सकाळ लवकर उठून जावंच लागतं. गाडी उघडली, गाडीत बसलो. थोडंसं जरा थंडी वाजत होती. आता थोडंसं म्हणलं कानावर घ्यावं काहीतरी. मागची टोपी होती ती घेतली कानावर. मी आता म्हणलं मारावं स्टार्टर. चला आता स्टार्टर मारू आपला आणि निघू आपण आपल्या ड्युटीवर, म्हणजे दूध गोळा करायला. स्टार्टर मारत होतो तर तेवढ्यात काय झालं, सकाळचीच गाडी थोडीशी गारटलेली, म्हणजे चालूच होत नव्हती. पण बघितलं, आपण जरा प्रयत्न केला आणि गाडी चालू केली. आणि आता आपण रोजच्या प्रमाणे रोजच्या रस्त्याने निघालो आता दूध गोळा करायला. चला, आमच्या इथं जरा नाल्याचं काम चाललं आहे, त्याच्यामुळं गाडी जरा मागणी घ्यावी लागते. तर आपण गाडी मागणी घेतली. सकाळचा नजारा बघितला. भवानी मातेचं मंदिर एवढं भारी दिसत होतं का नाही, सगळं धुकं पडलेलं त्याच्यावर. एवढं भारी नजारा दिसत होतं का नाही, म्हटलं तुम्हाला दाखवा जरा. बघितलं बघा कसं दिसतंय ते, एक नंबर दिसतंय का. विशेष लय हार्ड आहे. तर अशा प्रकारे आपण गाडी काढली बाहेर आणि आता आपण निघालो स्टँडवर आणि तिथनं जाणार आपण आता डेअरीवर. तर आता आपण स्टँडवर पोचलो आहे. तर तेवढ्यात लक्षात आलं की मला पाण्याची बाटली घ्यायची. पाण्याची बाटली माझ्याकडची संपलेली, म्हणून आता म्हटलं स्टँडवरनं घ्यावं. स्टँडवर गेलो, गाडी थांबवली एका साईडला आणि निघालो आता आपण पाण्याची बाटली घ्यायला. पाण्याची बाटली घ्यायला आपण स्टँडवर तर दुकानं बंद असते सकाळची, पण नजीरभाईचं दुकान तेवढं चालू असतं, म्हणजेच हॉटेल. आता हॉटेलमध्ये आपण चाललो आहे बघा. पाण्याची बाटली घ्यायची आणि आता निघायचं. तर हॉटेलमध्ये पोचलो तर गर्दी थोडीफार होती. बहिणीला म्हणले एक पाण्याची बाटली द्या. मी पाण्याची बाटली पण दिली, पण बाई म्हणले चहा घेऊन जा. चहा घेतला, चहा प्याला थोडासा आणि आता आपण चहा पिऊन निघालो आता आपल्या डेअरीवर. आता आपण गाडीकडे आलो, गाडीत बसलो, गाडी चालू करून आता आपण निघालो. तर थोडं पुढे गेल्यानंतर ना आपण आलो चौकात. आता आपल्या शिवाजी महाराजांचा मोठा झेंडा आहे बघा. झेंडा असल्याशिवाय गावाला शोभाच नाही हो. असं पुढं आल्यानंतर ना आता आपण मारला टर्न डायरेक्ट आपण निघालो आता आपली डेअरीवर पोचलो. गाडी लावली, आता उतरलो आपण खाली. आता विचार केला की आता सगळी गाडी आवळून झाल्यानंतर आता दुसरा व्हिडिओ चालू करू आपण. तर मित्रांनो, गाडी आवळून झाली आहे, सगळं सामान भरलंय गाडीत, पिढीची पुती काय असेल ते सगळं भरलंय. आता आपण डायरेक्ट स्टार्टर मारून निघालो बघा आपल्या कस्टमरकडे. तसं म्हणायला गेलं तर मला व्हिडिओ बनवायचंच नव्हतं, पण म्हणलं नवीन वर्षाचं काहीतरी नवीन सुरुवात करा. तर सुरुवात केली आहेस तर आपण. तर मित्रांनो, रस्त्याला लागल्यानंतर बघा हे आमच्या मार्डीचं ग्राउंड. तर ग्राउंडवर बघितलं तर सकाळी पोरं खेळायला आले होते, क्रिकेट खेळायला. नजारा एवढा खतरनाक, सकाळचं क्रिकेट लयच क्वालिटी दिसत होतं. मित्रांनो, आपण पहिले पण व्हिडिओ बनवत होतो, शॉर्ट बनवले, ती वेबसिरीज बनवली आपले. पण आपण परत नंतर त्यात काय थोडंसं लक्ष दिलं नाही, काय कारणास्तव. पण आता परत आपण त्या गोष्टीकडे जरा वळण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले व्हिडिओ पण चालू करणार आहोत आणि आपले शॉर्ट व्हिडिओ आणि वेबसिरीजचा पण चालू करण्याचा प्रयत्न आहे. पण बघू कसं होतं ते. सगळा मेळ बसला, कलाकार आले, चांगले भेटले, परत योगा आलं तर करूया आपण चालू.
आता आपलं ब्लॉग्स तर बनवायचं चालू ठेवायचं आहे ते नवीन वर्षाचं काहीतरी नवीन सुरुवात बघू पुढे कसं कसं होतंय ते. तर आपण कस्टमरच्या घरी पोचलो, दूध घ्यायला चालू केलं. आता आपली इथनं सुरुवात बघा. तर मित्रांनो ते दूध घेतलं आणि आता आपण निघालो दुसऱ्या कस्टमरकडे. तर दुसऱ्या कस्टमरचं घर तर लांब होतंच, तर काय करायचं जावं लागतं ना, कारण माणसाला क्वालिटी येते विषयच नाही. कोणत्याही गोष्ट त्यांना सांगा लगेच ऐकते ती. कस्टमर आपले तेवढे चांगले येते तशी. तर मित्रांनो इथं पोचलो, बघितलं तर सगळं रेडी झालेलं आहे. दूध ही काढून झाली ती. आता इथलं पण दूध घ्यायचं आणि पुढच्या स्टॉपवर निघायचं. पुढच्या स्टॉपवर आता निघालो आहे बघा, कारण दुधाचा धंदा म्हणते लय गडबड करावं लागते. आता अशा प्रकारे आपण पुढच्या स्टॉपवर पोचलो. इथं बघू शकता अजून तर कोण आलं नाही, पण हॉर्न दिल्यावर सगळे येते ती. तर एका ठिकाणी सगळ्यांची दूध घ्यायची आणि निघायचं. तर मित्रांनो आपण इथपर्यंतच व्हिडिओ बनवला, कारण थोडा विषय पण झाला होता आणि आपल्याला थोडंसं लवकर उरकायचं पण होतं, त्याच्यामुळे म्हटलं बसायला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा. आणि पुढे अजून नवीन आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अजून अशा बऱ्याच व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचंही प्रेम असावं अशा अपेक्षा. तर धन्यवाद.